दरम्यान मुंबईबरोबरच कोकणात समुद्रकिनारी सलग तिसऱ्या दिवशी लाटांचं तांडव पाहायला मिळालं। सिंधुदुर्गाचा देवबाग, मालवण, वेंगुर्ला तर रत्नागिरीच्या मिरकरवाडा, मांडवी, मिरिया समुद्रकिनारी मोठ्या लाटा समुद्रकिनाऱ्यांवर येऊन धडकल्यात। दापोली आणि गुहागरच्या अनेक भागातही हे चित्र पाहायला मिळालं। रत्नागिरीच्या मांडवी समुद्रकिनाऱ्याच्या जेट्टीला लाटांचे जोरदार तडाखे बसलेत। या लाटांचा तडाखा गुहागरच्या पर्यटक जेट्टीलाही बसलाय। रत्नागिरीच्या मिरिया समुद्रकिनारीही लाटांनी लोकवस्तीच्या दिशेने अतिक्रमण केलंय। रत्नागिरीच्या समुद्रकिनारी काही मीटरपर्यंत उंचच्या उंच लाटा अनुभवायला मिळतायत। आपण पाहतोय की मुंबई बरोबरच कोकणातही समुद्राला उधाण आलेला आहे। अनेक ठिकाणी मोठमोठ्या उंचच्या उंच लाटा इथे पाहायला मिळतात। या ठिकाणी हे मांडवी जेट्टीला देखील लाटांचे तडाखे बसलेले आहेत। पावसाचं आगमन जरी तिथे झालं असलं तरी समुद्र मात्र प्रचंड खवळलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे सगळ्यांनाच सतर्कतेचा इशारा इथे देण्यात आलेला आहे। कोकण किनारपट्टीवरती आपण पाहतोय की मुंबई बरोबरच कोकणातही ह्या नानोक चक्रीवादळाचा फटका मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। नानोक चक्रीवादळामुळे या लाटा किंवा कुठेतरी भरतीचं प्रमाण वाढलेलं आहे। उंचच्या उंच जवळपास 4 मीटरपर्यंतच्या ह्या लाटा आपण पाहतो की मुंबईतही येतात आहेत। त्याचबरोबर कोकणातही आपण पाहतोय रत्नागिरीमध्ये देखील या लाटांचा प्रभाव इथे पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी असं सांगितलं जातंय की सर्वांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।